मुलुंड येथील एरोली हायवे लगत असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने फ्लेमिंगो बर्ड अभयारण्य म्हणून घोषित केलेले ही जी जागा आहे त्या ठिकाणी सिमेंटचे जे मिश्रित दूषित पाणी आहे ते मिश्रित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि याबाबत नवघर पोलिसांनी या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ट्रकसह या वाहन चालकास ताब्यात घेतलेले देखील आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार जगदीश एकनाथ वाळुंजवानी यांनी भारत सरकारच्या भांडूप साल्ट कारखान्यात उपअधीक्षकाचे काम ते पाहतात। त्यांच्या कार्यक्षेत्रात कांजूर, भांडूप, मुलुंड आणि नवघर या भागांचा समावेश होतो। 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास आरोपी पंकज कुमार याने आपल्या ताब्यातील सिमेंट मिक्सर ट्रक MH47 A5768 मधून मौजे मुलुंड येथील मिठागर कार्यक्षेत्रात हे सिमेंट मिश्रित टाकून येथे हा जो संपूर्ण परिसर आहे हा दूषित करण्याचा प्रयत्न केला होता। वन विभागाच्या पत्रानंतर आणि घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केल्यानंतर उपअधीक्षक वाळुंजवानी यांनी 19 मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात सक्षम हजर राहून आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली आणि याबाबत नवघर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते किंवा भविष्यात असे काही प्रकार घडू नये, पर्यावरणाची जीवितहानी किंवा या पक्ष्यांच्या अधिवासास धोका होऊ नये या काळजीसाठी आता प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते आणि त्याचबरोबर या संबंधित प्रकरणावर काय कठोर पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।